शिवराय मित्रांनो, ट्रेक विथ दिनेश चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी शिवनेरी या किल्ल्यावर आलो ना. आपण इथून पुढे गेल्यानंतर काही शिड्या लागतात आणि समोरच आपल्याला महादरवाजा बघायला मिळतो. एकूण गडाला 7 दरवाजे आहेत. प्रत्येक कालखंडात ते वेगवेगळ्या कालखंडात बांधलेले आहेत ना. इथे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे शिवाई आईचे मंदिर. याच देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जिजाबाईंनी म्हणजेच मासाहेबांनी शिवाजी ठेवले होते. मित्रांनो, आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापाशी आलेलो आहे. तो म्हणजे महादरवाजा. हा पेशवेकालीन बांधलेला. तुम्ही गड बघत असाल खूपच छान आहे. त्याच्या जोडीला हा प्रवेशद्वार पहिला. तो एक छान प्रकारे 2 देवळे आहेत त्याला आणि एक जुन्या प्रकारचा दरवाजा आहे. महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ला असून पुण्यापासून 105 तर मुंबईपासून 110 किलोमीटर अंतरावर आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. या गडाला तीव्र उतार असून हा गड त्रिकोणी आकाराचा आहे. शिवनेरी गडावर सातवाहन, चालुक्य व राष्ट्रकूट, निजामशाही, मुघल, मराठे यांनी सत्ता केली होती. आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजापाशी म्हणजेच गणेश दरवाजापाशी पोहोचलेलो आपण आता. 1515 मध्ये शिवनेरी गड व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांकडे होता. जिजाऊमा साहेबांचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर शहाजी महाराजांनी 1629 रोजी जिजाऊ माता गरोदर असताना सुरक्षेसाठी त्यांना 500 घोडसर देऊन रातोरात शिवनेरी गडावर पाठवले. गणेश दरवाजापासून आत आल्यानंतर आपल्याला लगेच परवानगी दरवाजा हा तिसरा दरवाजा लागतो. त्याच्या पुढेच पिराचा दरवाजा आहे. हा गडाचा तिसरा दरवाजा म्हणजे परवानगी दरवाजा आहे. हा सातवाहनकाली बांधला गेला आहे. लगेच आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला ते देवळे दिसून येतात. हा गडाचा चौथा पिराचा दरवाजा हा ब्राह्मणी काळात बांधला गेलेला आहे. परवानगीचा दरवाजा लागतो. तोच पार केल्यानंतर लगेच आपल्याला पिराचा दरवाजा म्हणजे गडाचा चौथा दरवाजा लागतो. हा ब्राह्मणी काळात बांधला गेलेला आहे. 1632 मध्ये मोगलांनी शिवनेरी गडावर हल्ला केला. त्यावेळी मासाहेब जिजाऊ व बाळ शिवाजी यांना घेऊन शहाजी राजे मुर्जनगडाकडे गेले. जुन्नर रणसंग्रामात शहाजी राजे पुत्र संभाजी राजे यांनी पराक्रम केला. शाहिस्ते खानाने जुन्नर जिंकला, पण संभाजी राजांच्या पराक्रमामुळे शिवनेरी जिंकता आले नाही. पीर दरवाजापासून आपण पुढे आल्यानंतर इथे काही शिवकालीन म्हणजे पूर्वीच्या पायऱ्या बघायला मिळतात आपल्याला. या आत्ता नवीन पायऱ्या आहेत. जुना पायरी मार्ग आहे तिथूनच चाललोय. बाजूलाच आपल्याला जो नवीन पायरी मार्ग आहे तोही दिसून येतो. गडाच्या 5व्या दरवाजापाशी आले तो म्हणजे हत्ती दरवाजा. गडाचा हा सर्वात मजबूत दरवाजा आहे. मित्रांनो, हत्ती दरवाजापासून आपण वर चढल्यानंतर
डाव्या त्याला जो मार्ग जातो तो बालेकिल्ल्याकडे जातो आणि उजव्या साईडला जो मार्ग जातो तो शिवाजीदेवी मंदिराकडे जातो. पहिले आपण शिवाजीदेवी मंदिर करूया, नंतर बालेकिल्ला करणार आहोत. याच शिवाई देवीच्या मंदिरात मासाहेब जिजाऊ यांनी नवस मागितला होता. जर मला पुत्र झाला तर देवीच्या नावानेच त्या मुलाचे नाव ठेवे. योगायोगाने शके 1551 शुक्ल फाल्गुन वद तृतीयेला शुक्रवारी सूर्यास्त नंतर शिवाजी राजे यांचा जन्म झाला. तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. आता आपण गाड्याच्या 6व्या दरवाजापाशी म्हणजे मेना दरवाजा आहे तिथे पोहोचलो आहोत. मित्रांनो, आपण गाड्याच्या शेवटच्या म्हणजे 7व्या दरवाजापाशी पोहोचलेलो. याला कुलूप दरवाजा म्हणतात. आता कुलूप दरवाजा का म्हणतात हे मी तुम्हाला सांगतो. यांना दरवाजा सोडल्यानंतर लगेच आपल्याला कुलूप दरवाजा लागतो. गाड्याचा सर्वात शेवटी बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी असल्याने याला कदाचित कुलूप दरवाजा म्हटलं जात असं. दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला लगेच अंबरखाना दिसून येतो. शिवनेरी किल्ल्यावरील मुख्य वास्तू म्हणजे अंबरखाना म्हणजेच धान्य कोठार. पन्हाळा गडाप्रमाणे इथेही भव्य धान्य कोठार बघायला मिळते. हे एक उत्तम स्थापत्य शैलीचे आहे. 1000 कुटुंबांना 7 वर्ष पुरेल एवढे धान्य यात साठवले जात असे. यात जव, ज्वारी, नाचणी, भात इत्यादी धान्य साठवले जायचे. कारण आपण आता गंगा जमुना टाके जे 12माही चालू असते म्हणजे गडावरचं पूर्ण पाणी ह्याच टाक्यातून वापरले जाते. गडावर बहुतेक करून 100च्या वर टाके, पण जास्त सोयीस्कर टाकं बोललं किंवा गंगा जमुना टाके. शिवकुंजापाशी पोहोचलेले इथे बाळ शिवाजी आणि जिजाऊ मातांचा पुतळा ठेवलेला आहे. शिवनेरी किल्ल्यातील शिवकुंज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाळपणाच्या स्मृतींना समर्पित एक महत्त्वपूर्ण स्मारक आहे. या स्मारकाची स्थापना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केली होती. शिवकुंज मध्ये बाळ शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, ज्यामध्ये ते लहान तलवार फिरवत आहेत आणि त्यांच्या आई जिजाऊ मासाहेब त्यांच्या स्वप्नाची माहिती देत आहेत. मित्रांनो, आता आपण हमामखान्यात आहेत. जे शिवजन्मभूमी आहे त्याच्या बाजूलाच हा हमामखाना आहे. तर तुम्ही बघत असाल हा बाथटब आहे आणि याची जी व्यवस्था आहे जलव्यवस्था खूपच छान आहे. खालच्या साईडला आपल्याला पाण्याचा निघण्यासाठी व आणण्यासाठी हे बघा इथे पाईप दिसतात. या गडावर बघाल तुम्ही पाण्याची व्यवस्था खूप छान प्रकारे. हे दगडी पाईपलाईन आहे, त्याद्वारे इथे हा पाणी आणला जायचा. हे बघा इथूनच खाली सोडलं जातं. इथे हा हमामखाना आहे, त्याच्या बाजूला आणखी एक हमामखाना आहे. इथून खालच्या साईडून
पाणी निघण्यासाठी हे बघा पाईपलाईन केलेली आहे. हे इथेही पाईपलाईन आहे. वरच्या साईडला प्रकाश व हवा येण्यासाठी असे छिद्र केलेले आहेत. हे बघा पाईप. मित्रांनो, आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो म्हणजे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ती शिवभूमी म्हणजे जन्मभूमी ती आपल्याला पाठीमागे दिसत आहे. ही 2 मजली असून खालच्या मजल्यावर शिवाजी महाराज ज्या पाण्यामध्ये राहतात ते पाळणं आहे. वरच्या मजल्यावर थोड्या शिड्या आपण चढून गेल्यानंतर असं एक छोटी आणखी रूम आहे. बदामी टाकीपाशी पोहोचलेलो आहे. याचा आकार बदामासारखा असल्याने याला बदामी टाकी बोलतात. समोरच आपल्याला 2 रूम दिसतात. मित्रांनो, बदामी टाकी बघितल्यानंतर आपल्याला बाजूनेच आपल्याला टकमक टोकाकडे जातो. जिथे एक प्रवेशद्वार असावं, कारण तुम्ही बघा पूर्णतः पडझड झालेलं आहे ते. टकमक टोकाकडे जायचे. मित्रांनो, आपण टकमक टोकापाशी पोहोचलो. गडाचा हा शेवटचा बुरुज आहे आणि इथूनच जे काय स्वराज्याचे गद्दार असेल त्यांना खाली फेकून कडेलोट केलं जातं. ही शिक्षा स्वराज्याच्या गद्दारासाठी. महादेव कोली चौथरा, ज्याला कोली चौतरा किंवा काळा चौथरा असेही म्हणतात, 1657 साली सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली महादेव कोली समाजाने शिवनेरी किल्ल्यावर मुघल सत्तेविरुद्ध उठाव केला. या उठावात सुमारे 1500 कोली सैनिकांनी भाग घेतला. मात्र मुघल सैन्याच्या प्रचंड ताकदीसमोर या उठावाचा पराभव झाला आणि अनेक कोली सैनिकांना पकडून त्याचा शिरच्छेद करण्यात आला. या घटनेच्या स्मरणार्थ येथे एक चौथरा बांधण्यात आला. याला कोली चौथरा किंवा काळा चौथराही म्हटले जाते. कोली चौथरा हे स्मारक महादेव कोली समाजाच्या शौर्याचे प्रतीक आहे. हे स्मारक केवळ ऐतिहासिकच नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्याही महत्त्वाचे आहे, कारण हे कोली समाजाच्या स्वाभिमानाचे आणि बलिदानाचे साक्ष आहे.